अरे मयूर, किती उशीर झालाय बघ ना, 11 वाजले. किती वेळ झाला काम करतो. जरा काम बाजूला ठेवून घे बरं खाऊन पोहे पटकन. हो आई, करतो नाश्ता. अगं तुला माहिती ना ग, खूप काम चालू आहे सध्या, लोड. मला ते वेळच भेटत नाही आज बघ. आता बघ ना, आज किती महत्व आहे आपल्या नेकनूरचा. शेवटचा दिवस आज पौर्णिमा आहे. देवीची किती भव्य दिव्य यात्रा आहे. मला तिकडे जायचंय नेकनूरला. सगळे भाविक भक्त पण तिथं वाट बघते. हो आई, तू हे बघ, तू ये जाऊन. मला नाही जमणार आज देवीला यायला. माझं काम हेच माझं सर्व काही आहे. मला खरंच वेळ जमणार नाहीये. अरे बाबा, खरंय तुझं काम, तुझं कर्म आहे हे खरं, देव आहे. पण कामासोबत आपल्याला देवाचं पण करावं लागतं. हे बघ, मी बघेल, ट्राय करेल, पण माझं कर्म हेच माझं सर्व काही आहे. आणि मला नाही बघ, तुझ्या देवीचं पुराण मला सांगू नकोस. माझा कधी विरोध नाहीये तुझ्या देवदेवाला. तू तुझा देवदेव कर, पण प्लीज यार, तू मला याच्यामध्ये फोर्स करू नकोस आई. ठीक आहे लेकरा, पण ये हा, नाही म्हणू नको बघ. ठीक आहे, हा चालतंय, ये मग. ठीक आहे, हा. मयूर, इकडे वर पटकन, हांडा जर एवढा. आई, तू पाण्याला कधी गेली होती? आता मग अशीच पाण्याला गेली तर तुला सांगितलं होतं की मी चालले पाण्याला म्हणून येते आत्ता पाणी घेऊन. आता तर मी तुझ्याशी बोललो घरात. तू तर म्हणली मी यात्रेला चालले, नेकनूरला देवीच्या यात्रेला चालले. आज पौर्णिमाचा दिवस आहे. नाही, मग मी तर पाण्याला गेले होते मग तुला सांगून. अरे तुला माहितीये का मयूर, आपल्या देवीचं किती मोठं महत्व आहे बघ. देवीने तुला भेट दिली, तुला काय कळलं का कामा पुढं? आईला म्हणतो मी येत नाही, मला काही नाही, जा, देवाचं काही नाही. देव आहे हे तिने दाखवून दिलं. देवीनं महत्व स्वतःच पटून दिलंय. हो आई, तू म्हणतेस खरंय. मी पण येईल देवीच्या यात्रेला. तुझं आवरलं की सांग, आपण सोबत जाऊ यात्रेला. आवर पटकन, मग मी आत्ता आवरते माझं. ठीक आहे. अंबाबाई गोंधळाला गे, अंबाबाई गोंधळाला गे, तुळजाभवानी गोंधळाला गे, आणि काळूबाई गोंधळाला गे.